नमस्कार मंडळी, क्रिकेट अँड मॅच मोर मध्ये आपलं स्वागत. काल चुपके चुपके पाहिला, कितव्यांदा ते आठवत नाही. अ रिअल स्ट्रेस बस्टर, वन ऑफ माय ऑल टाइम फेवरेट्स. धर्मेंद्र आणि शर्मिला या दोघांच्या मध्ये एक गोष्ट कॉमन आहे. दोघंही फिजिकली एकदम फिट आहेत आणि नेहमीच धर्मेंद्र हा त्या काळातला खऱ्या अर्थानं तगडा ही मॅन आणि शर्मिला म्हणजे आपली प्यारीसी गुडिया. थुलथुलीत जाड हिरोईन्सना जेव्हा सुगीचे दिवस होते तेव्हा ही सडपातळ आणि गोड मुलगी खूप छान दिसायची. तिचा पहिला सिनेमा काश्मीर की कली खूपच लोभसवाणी दिसली याच्यामध्ये. ती अगदी म्हणजे म्हणतात ना, अभिजात सौंदर्याचा नमुना. शम्मी कपूर बरोबर तिची पडद्यावरची जी केमिस्ट्री होती ती अगदी खूपच छान होती. इव्हिनिंग इन पॅरिस मध्ये तिला स्विम सूट मध्ये दाखवली आहे, पण बघा ते अजिबात नाही खटकलं, बिभत्स तर अजिबात नाही वाटलं. नंतर आपल्या काके बरोबरचे पण तिचे काही मस्त चित्रपट येऊन गेले. जी शर्मिलाची तीच गोष्ट धर्मेंद्रची. चिकण्या चोपड्या हिरोंचा जेव्हा जमाना होता त्या जमान्यात हा देखणा बॉडी बिल्डर लोकांना नक्कीच आवडून जायचा. हा, आणि असं आहे की आपल्या अभिनयाच्या ज्या काही मर्यादा आहेत हे दोघे ओळखून होते आणि त्यांनी प्रेक्षकांना कधीही निराश केलं नाही. अनुपमा, देवर, सत्यकाम, चुपके चुपके असे कितीतरी छान सुंदर चित्रपट दिले त्या जोडीने. पण या दोघांच्या बाबतीत एक गोष्ट नक्कीच दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे या दोघांनाही विनोदाची उत्तम जाण होती. चुपके चुपके हा असाच दोघांच्या सहज सुंदर अभिनयाने नक्कीच भावणारा चित्रपट आहे. आमच्या पिढीला जे काही चित्रपट आवडायचे ना आणि ज्या जोड्या आवडायच्या त्या जोडीतली धर्मेंद्र शर्मिला एक ठळक जोडी आहे बरं का. आणि अशा या जोडीचा प्रसन्न आणि निखळ आनंद देणारा विनोदी सिनेमा म्हणजे चुपके चुपके. फील गुड हा जो प्रकार आहे ना, तर फील गुड प्रकारातला अल्टिमेट आहे. खूप दिवसांनी काल पुन्हा एकदा चुपके चुपके पाहिला. बॉलिवूडची निखळ कॉमेडी. खरं तर हिंदीत कॉमेडी तशी उपेक्षितच आहे अजूनही. त्यातूनही धर्मेंद्र हा तर रांगडा माणूस, पण रांगडा असला तरी त्याला कॉमेडीची उत्तम जाण होती. बिग बी बद्दल काय बोलायचं, कुठलाही रोल बिग बीचाच असतो. जया बच्चनच्या बाबतीत ते असंच म्हणता येईल. हे दोघंही खऱ्या अर्थानं व्हर्सटाईल आहेत. ओम प्रकाश आम्हाला नेहमीच अंडररेटेड अभिनेता वाटतो. जो काही दिलेला रोल आहे तो चपखलपणे कसा पेश करायचा याचा एक परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे ओम प्रकाश. आणि या सगळ्या मांदियाळीमध्ये शर्मिला अगदी चपखल बसलेली आहे. तिच्या नेहमीच्या स्टाईलनी ओठांचा लाडीक चंबू करत तिने हा रोल मस्तच निभवलेला आहे. आता सभ्य आणि सुसंस्कृत विनोद असतात ना, हे नेहमीच आनंद देऊन जातात. इथेही कुठेही द्वयार्थी संवाद नाहीयेत. विनोदामध्ये अश्लीलता अजिबात येऊ दिलेली नाहीये. सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित उच्चभ्रू आणि पापभिरू अशा मध्यमवर्गीय समाजाचं खूप सुरेख चित्रण आहे या पिक्चरमध्ये. त्याची मूळ कल्पना परकीय आहे का याचा शोध घ्यायला हवा असं मला वाटतं. आपल्याकडे उच्च दर्जाचा विनोद आहेच, त्याबद्दल काडी मात्र शंका नाही. पण का कोणाच ठाऊक हा पिक्चर बघताना पीजी वुडहाऊस सारखा आठवत होता. आता बघा ना, पीजी वुडहाऊस टिपिकल जी त्याची शैली आहे त्याच्यामध्ये उच्चभ्रू आमिर उमराव, त्यांची खानदानी जीवनशैली, त्यांच्या सेवेला उपलब्ध असलेले बटलर, मेड सर्वंट्स, त्यातील पात्रांचा एकंदरीतच सुसंस्कृत वावर, अगदी उच्च दर्जाचा निखळ विनोद आणि सगळ्यात आनंददायी प्रकार. चुपके चुपके मध्ये सुद्धा हे सगळं आहे. अतिशय शुद्ध हिंदी बोलणारा बॉटनीचा जो प्राध्यापक धर्मेंद्रने उभा केलाय तो मस्तच.
तर इकडे इंग्लिश लिटरेचरचा प्राध्यापक आपला बच्चन, त्याच्यावर बिचार आपल्या आवडत्या विद्यार्थिनीला बॉटनी शिकवायची वेळ येते की त्याला बिचारायला बॉटनीचं ओ की ठो पण माहिती नाहीये. आपल्याला प्रियेला इम्प्रेस करत असताना तिला असं वाटतं की तो आधीच विवाहित आहे आणि फ्लर्टिंग करतोय, त्यामुळे ती चिडलेली असते. अमिताभ आणि जया दोघही या रोलमध्ये अगदी परफेक्ट फिट झालेले आहेत. ओम प्रकाशनी सादर केलेला तो स्मार्ट आणि पितृतुल्य असा जिजाजी केवळ अविस्मरणीय आहे. आणि त्याच्यावर कुरघोडी करण्यासाठी धरमबाजीची निरुपद्रवी नाटकं, क्या बात आहे, त्यातून निर्माण होणारे पेच प्रसंग, हे सगळे थोड्याशा फारसी कलांगाने सुरेख रंगवलेत. एकंदरीतच समजुतीचे घोटाळे मजा आणतात. असरानी, डेव्हिड हे दिग्गज आहेत. त्यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिलेलाच आहे. सचिन दांचं संगीत दिग्दर्शन काय वेगळं बोलायचं त्याबद्दल. लता, किशोर, मुकेश, रफी यांना सोबत घेऊन त्या चित्रपटात 4च गाणी आहेत, पण सुरेल आहेत. आणि शेवटी चहाच्या पेल्यामध्ये शांत होतं हे सगळं वादळ. आणि अर्थातच ही सुखांतिका अगदी प्रेक्षणीय आहे. अखेर ऋषिदा आहे भाई. विनोदाची उत्तम जाण असलेला तगडा, सर्वांना हवासा वाटणारा रांगडा पण लोभस चेहऱ्याचा इम्यान आपल्याला सोडून गेला, पण खूप छान आठवणी सोडून गेला तो. आणखीन एक गमतीशीर योगायोग असा आहे की चुपके चुपकेची ही जी रोमॅन्टिक जोडी आहे, त्यांचा बर्थडे एकाच दिवशी आहे. अशाच एका योगायोगाच्या दिवशी त्यांना दिलेल्या शुभेच्छा आठवल्या आणि पुन्हा एकदा द्याव्याच्या वाटल्या. तर मित्रांनो, असा होता चुपके चुपके. बरं, तर मग पुन्हा भेटू.